त्याच्यापूर्वी राज्यस्तरीय जी बँकिंग कमिटी असते SLBC त्याची पण बैठक झाली। SLBCच्या बैठकीमध्ये एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल या संदर्भात सगळी त्या ठिकाणी तजवीज करण्यात आली। विशेषतः असं लक्षात आलं की साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत आणि ग्रामीण बँक या मिळून 67% शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका या 26% शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात। DCC आणि ग्रामीण बँकेचा जो काही टार्गेटचा अचीवमेंट आहे ते 80%च्या वर आहे, पण राष्ट्रीयकृत बँकांचं मात्र 67% आहे। त्यामुळे आज अतिशय कडक शब्दामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना हे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी 80%च्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे। दुसरं त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की सिबिल ची मागणी कुठल्याही बँकेने करू नये। या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितलं की हेडक्वार्टर मधनं प्रत्येक ब्रँचला त्यांनी पत्र पाठवून सांगितलं पाहिजे की क्रॉप लोन करता सिबिलची अट नाही। RBIचे ही अधिकारी होते, त्यांनी देखील त्याला पुष्टी दिलेली आहे आणि सिबिल करता कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही या संदर्भात आज आदेश आपण काढलेले आहेत। यासोबत या सगळ्या बँकांची कर्जमाफीच्या संदर्भात देखील आम्ही चर्चा केलेली आहे। जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की अंमलबजावणी न झाल्यामुळे नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही सध्या ग्रामीण भागामध्ये। या बाबतीत काय चर्चा झाली किंवा सरकार काय करणार? दुसरा प्रश्न असा आहे, अनेक पेट्रोल डिझेल पंप बंद आहेत सर, मशागतीची पेरणीपूर्वीची जी कामं आहेत ती होत नाही, ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही, मशीनला पेट्रोल इंधन मिळत नाही। असं आहे की आपण 30 जून पूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे। आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात, त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं, तर तेही त्यांनी मान्य केलंय। त्यामुळे तो प्रश्न येणार नाही। डिझेलच्या संदर्भातला थोडा मुद्दा हा ग्रामीण भागांमध्ये आता या ठिकाणी तयार झालाय। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, कारण सगळा कोटा मिळतोय पण अचानक वापरामध्ये 20-25% वाढ ही काही ठिकाणी दिसते। याचा अर्थ असा आहे की थोडं साठवणूक किंवा काही लोक अधिकचे साठेबाजी करतायत, तर त्या संदर्भात रेशनिंग तर मी म्हणणार नाही पण नियोजन हे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। असलेल्या शेतकऱ्यांना त्यांना कर्जमाफीची जास्त गरज आहे, मात्र सरकार पीक कर्ज माफ का करते? जे कृषी कर्ज घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीसाठी जे थकीत आहेत ते कृषी कर्जच आहे, ते पीक कर्जच आहे, तेच कर्ज आपण माफ करतो। सर सिव्हिल संदर्भात गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांना सांगितलं होतं, पण त्यांनी सिव्हिलची अट लावल्यामुळं कर्ज वितरण झालं नाही आणि हे दरवर्षी त्यांचा रेशो कमीच असतो, तर यावर्षी आता खरोखर त्यांना काय बघा, यावर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत, त्यांना सांगितलंय तरी 1-2 नमुने निघतीलच, मला पूर्ण विश्वास आहे, पण त्या नमुन्यांचा बंदोबस्त करू।
पीक विमा शेतकऱ्यांना भेटत नाही. गेले धाराशिव जिल्ह्यातला पीक विमा आणखी काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात मुख्य सचिवांना सांगितलेलं आहे की ती बैठक तुम्ही घ्या. ती बैठक घेऊन त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांची देखील चर्चा केलेली आहे. केंद्रीय मंत्री देखील त्याच्यावर बैठक घ्यायला तयार आहेत. सरसकट नाही पण काही जिल्ह्यात हा प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कर्जमाफीच्या संदर्भात एक प्रश्न आहे. विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यामुळे कर्जमाफीची अंमलबजावणी दूरपर्यंत त्याला उशीर होईल असं साधारणपणे बोललं जाते. कितपत मला असं याकरता वाटत नाही की ही अनाऊन्स झालेली स्कीम आहे. एक दुसरं, विधान परिषदेचे जे वोटर आहेत ते या कर्जमाफीतनं वगळलेले आहेत. महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे त्या कर्जमाफीत नाहीच आहेत. त्याच्यामुळे आवश्यकता असेल तर आम्ही परवानगी घेऊ. परवानगी आम्ही आता तर पहिली तयारी करतो. आवश्यकता पडली तर परवानगी घेऊ.